हॅलो फ्रेंड, अर्चना आर्ट चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आकाशकंदील कसा बनवायचा ते मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. बघा, असा सुंदर आकाशकंदील आज आपण कसा बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला बघूया आपल्याला आकाशकंदीलसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते. आपल्याला एक बॉल लागणार आहे, 2 मायक्रम बंडल लागणार आहे, क्रिस्टल लागणार आहे म्हणजेच मणी लागणार आहे आणि आपल्याला रिंग लागणार आहे, 3 रिंग आणि एक छोटा रिंग, असे 4 रिंग लागणार आहे. बेल्स लागणार आहे. हा रिंग घेतलेला आहे मी 2.5 इंचचा रिंग घेतलेला आहे. त्यात आपण 2-2 मीटरचे मायक्रम कॉर्ड ॲड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण त्यात मायक्रम ॲड करून घेणार आहोत. हे मायक्रम मी 2 मीटरची कट करून घेतलेला आहे. 2 मीटरचा एक मायक्रम कॉर्ड आहे. अशा पद्धतीने आपण स्क्वेअर नॉट पाडून घेणार आहोत. या नॉट विषयीचा व्हिडिओ मी एक अपलोड केलेला आहे. ती तुम्ही माझ्या चॅनलवर अर्चना आर्ट चॅनलवर जाऊन बघू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या नॉट मी तिथे दाखवलेले आहे. बघा, इथं स्क्वेअर नॉट आपण पाडून घेणार आहे. शक्यतो आपल्याला सर्वत्र स्क्वेअर नॉटचाच वापर करायचा आहे. आपला हा आकाशकंदील खूप कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने कसा बनणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा. आता मी इथे एक रिंग ॲड करून घेणार आहे. ती रिंग आपण बॉलच्या साईजनुसार घ्यायची आहे. बघा, मी कशा पद्धतीने रिंग ॲड करून घेत आहे. मी मायक्रमच्या पायपिंगमध्ये रिंग ॲड करून घेत आहे. अशा प्रकारे आपला रिंग ॲड करून झालेला आहे. आता परत रिंगच्या उरलेल्या जागेमध्ये मी 2 मीटरचे कट केलेले कॉर्ड परत ॲड करून घेणार आहे. 2 मीटरचा एक कॉर्ड कट केलेला आहे. असे मी कॉर्ड कट करून घेतलेले आहे. ते कॉर्ड आपण रिंगमध्ये ॲड करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे 2 मीटरचा एक कॉर्ड असे सर्व कॉर्ड मी इथं रिंगमध्ये ॲड करून घेतलेले आहे. आता इथून आपल्याला विणायला सुरुवात करायची आहे. इथं आपल्याला परत स्क्वेअर नॉट करून घ्यायची आहे. सर्व प्रकारच्या नॉटचा व्हिडिओ मी अर्चना चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ते तुम्ही बघून घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या नॉट्स शिकायला मिळतील. असे स्क्वेअर नॉट आपल्याला पूर्ण रिंगच्या भोवती करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी स्क्वेअर नॉट करून घेतलेली आहे. नंतर पुढची लाईन मी अशी बनवलेली आहे. 2 स्क्वेअर नॉटच्या मध्ये आणखी एक स्क्वेअर नॉट पाडून घ्यायची आहे. 2 स्क्वेअर नॉटमधील या नॉटमधील 2 कॉर्ड आणि त्या नॉटमधील 2 कॉर्ड असे घेऊन मी त्या दोन स्क्वेअर नॉट जॉईन करून घेतलेली आहे. त्याच्या मधोमध अशा पद्धतीने परत मी एक नॉट करून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला विणत जायचं आहे.
आता इथे आपण मणी टाकून घेऊया. एका स्क्वेअर नॉटसाठी 4 कॉर्ड लागतात. तर त्या 4 कॉर्डमधील मधल्या 2 कॉर्डमध्ये आपण मणी टाकणार आहोत आणि परत जशी आपण आधी स्क्वेअर नॉट करून घेतली तशी स्क्वेअर नॉट करून घेणार आहोत. बघा इथे मी तुम्हाला परत एकदा मणी ॲड करून स्क्वेअर नॉट करून दाखवत आहे. इथे मी ब्लू कलरचा मणी घेतलेला आहे. मणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. बघा 2 कॉर्डमध्ये मी एक मणी टाकलेला आहे. आणि इथं अशा पद्धतीने स्क्वेअर नॉट करून घेतलेली आहे. बघा अशा पद्धतीने पूर्ण लाईन आपल्याला मण्यांनी विणून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी एक मण्यांची लाईन आणि दुसरी बिना मण्यांची लाईन विणून घेतलेली आहे. अशा प्रकारे मी 2 लाईन मण्यांचे विणून घेतलेले आहे. त्यानंतर मी परत एक रिंग ॲड करणार आहे. वरती ज्या साईजचा रिंग ॲड केलेला आहे त्याच साईजचा मी परत रिंग ॲड करून घेणार आहे. वरती मी 4 इंचाचा रिंग ॲड करून घेतलेला होता. आता मी परत 4 इंचाचाच रिंग ॲड करून घेत आहे. बघा जसं वरचा रिंग आपण ॲड करून घेतलेला आहे त्याच प्रकारे आपण हा पण रिंग ॲड करून घ्यायचा आहे. पायपिंग करून घ्यायची आहे रिंगला कॉर्डनी. आपला आकाशकंदील बनवून तयार झाल्यानंतर खूपच छान दिसणार आहे. आणि मी वरती मणी ॲड केलेले आहे. तर तुम्ही नाही मणी ॲड केले तरी चालेल. बिना मण्यांची सुद्धा तुम्ही डिझाईन बनवली तरी चालेल. पण मात्र आपल्याला बॉलवर जेव्हा आपण डिझाईन बनवू तेव्हा आपल्याला कंपल्सरी मणी ॲड करावेच लागतील. त्यामुळे आपला आकाशकंदील खूप सुंदर आणि उठावदार दिसणार आहे. अशा प्रकारे आपला दुसरा रिंगसुद्धा ॲड करून झालेला आहे. बघा किती सुंदर. आणि आपली डिझाईन ही टाईट घ्यायची, लूज नाही. आपलं विणकाम लूज नाही करायचं. त्यामुळे आपलं विणकाम सुंदर आणि सुबक दिसते. बघा परत आपल्याला स्क्वेअर नॉटची एक लाईन करून घ्यायची आहे. वरीलप्रमाणेच आपल्याला स्क्वेअर नॉटची एक लाईन बनवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण मणी ॲड करत जाणार आहे. जसे वरती आपण मणी ॲड करत गेलो त्याच प्रकारे आपण कॉर्डमध्ये मणी ॲड करत जाणार आहे आणि स्क्वेअर नॉट मारत जाणार आहे. आपल्याला या आकाशकंदीलमध्ये फक्त स्क्वेअर नॉटचाच जास्तीत जास्त उपयोग करायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने आकाशकंदील बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे की हा प्रत्येकाला कोणालाही सहज शक्य होईल, सहज विणता येईल अशा पद्धतीची डिझाईन मी आकाशकंदीलमध्ये टाकलेली आहे. यात फक्त स्क्वेअर नॉटचा उपयोग करायचा आहे. एकदा का ही नॉट जमली की पूर्ण आकाशकंदील सहज शक्य होतो आणि दिसायला खूप सुंदर दिसतो. आणि आपण स्वतः आपल्या हाताने बनवलेला आकाशकंदील त्यात काही वेगळंच आनंद असतो. बघा
वरती ज्याप्रमाणे आपण मनी टाकून स्क्वेअर नॉट करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला खालीसुद्धा स्क्वेअर नॉट टाकून मनी ॲड करून स्क्वेअर नॉट करून घ्यायची आहे। असं आपल्याला पुढे करत जायचं आहे कंटिन्यू। मनी कलर वगैरे कॉम्बिनेशन आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता। मी इथं 2 प्रकारचे मणी यूज केलेले आहे, एक म्हणजे मटका मणी आणि दुसरा शाईनवाला काटेरी मणी वापरलेला आहे। तुमचे लक्ष देण्यासाठी मी परत मनी ॲड करून नॉट पाडून घेत आहे। मी ही परत दाखवत आहे की तुम्हाला व्यवस्थितरित्या कळायला हवं। बघा, अशा प्रकारे मी मनी ॲड करून घेतलेले आहे। सेम कलरच्या खाली सेम कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, वेगवेगळे कलर पण टाकू शकता। बघा, अशा पद्धतीने माझे एवढं विणून झालेलं आहे। परत हे मला असंच विणत जायचं आहे बॉलच्या साईजपर्यंत। जेवढा बॉल आहे माझा तेवढं मला हे विणत जायचं आहे। बघा, हे एवढं बॉलच्या साईजचं मी विणून तयार केलेलं आहे। आता आपण यात बॉल टाकणार आहोत। बॉलला वरच्या आणि खालच्या बाजूने आपण कट करून घेणार आहोत, कारण त्यात आपल्याला लाईट सोडायचा आहे। आकाशकंदील आहे त्यामुळे ऑफकोर्स लाईट तर सोडावंच लागणार। बघा, त्यात मी बॉल टाकून घेत आहे। बघा, अशा पद्धतीने आपला सुंदर असा आकाशकंदील बनत आहे। बघा किती सुंदर दिसत आहे, खूप छान। बघा, इथे आपण परत एक शेवटचा रिंग ॲड करून घेणार आहोत। वरती ज्या साईजचा रिंग लावला आपण त्याच साईजचा रिंग आपण पुन्हा खाली लावणार आहोत। वरती आपण 4 इंचाचा रिंग ॲड केलेला आहे, त्याच साईजचा रिंग आपण 4 इंचाचा रिंग आपण इथे ॲड करणार आहोत। ज्या प्रकारे वरील रिंग ॲड केलेला आहे त्याचप्रमाणे पायपिंग करून आपल्याला हा पण रिंग ॲड करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने इथं पायपिंग करून घ्यायची आहे। बघा, इथे रिंग ॲड करून झालेला आहे। अशा पद्धतीने आपला आकाशकंदील तयार होत आहे। बघा, इथे आपला रिंग ॲड करून झालेला आहे। या खाली परत आपण बेल्स आणि मणी ॲड करून घेणार आहे। अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे। कट करून त्याला बेल्स आणि मणी ॲड करून घेणार आहे। ते कट आपण आपल्या पद्धतीने आपल्या आवडीनुसार कट करून घेऊ शकतो। रिमझिम पद्धत म्हणजेच की वर खाली कट करून घेऊ शकतो, किंवा एका लाईनीत एकापेक्षा एक मोठा अशा पद्धतीने आपण कट करून घेऊ शकतो। तर मी इथे चढत्या क्रमानुसार म्हणजे उतरत्या पायरीनुसार
कॉर्ड कट करून त्यात मणी आणि बेल्स जॉईन करून घेतलेले आहे। बघा, अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवत आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व कॉर्ड कट करून त्यात मणी आणि बेल्स जॉईन करून घ्यायचे आहे। बघा, असा आपला आकाशकंदील बनवून तयार आहे। मला आशा आहे की तुम्हाला माझी डिझाईन, आकाशकंदील आणि माझी तुम्हाला समजावून सांगण्याची पद्धत आवडली असेल। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुमचे खूप खूप धन्यवाद। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।